त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पलटणला आले होते मंगळवार पेठेत. तर त्या ठिकाणी शेरी या ठिकाणी एक बुद्धविहार म्हणून महाराज साहेबांच्या आदेशाने ते झालेलं आहे. सध्याला मोठ्या प्रमाणात निवडणुकीची रणधुमाळी दिसून येत आहे आणि याच माध्यमातून आता आपण पोहोचलो आहे अतिसंवेदनशील तालुका म्हणजे फलटण. आणि फलटण तालुक्यात आपण थेट नगर परिषदेचा आढावा घेत आहोत आणि या जनतेला आपण आज विचारणार आहोत इथल्या नागरिकांना की काय वाटतं. इथलं महिला भगिनी आहेत आणि ते या प्रभागातले नागरिक आहेत. काय सांगाल तुम्ही, तुमच्याकडे येतो युवक म्हणून पहिल्यांदा, काय वाटते तुम्हाला, या प्रभागाचा विकास झाला का, काय वाटतं थोडक्यात? महाराज साहेबांनी तर या प्रभागाचा विकास केलेला आहे. इथं मुलांसाठी एक लायब्ररी दिली आहे. त्या लायब्ररीमध्ये मुलींसाठी आणि मुलांसाठी स्वतंत्र अशी बैठक व्यवस्था केलेली आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पलटणला आले होते मंगळवार पेठेत. तर त्या ठिकाणी शेरी या ठिकाणी एक बुद्धविहार म्हणून महाराज साहेबांच्या आदेशाने ते झालेलं आहे. त्यांनी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे आले होते आणि बुद्धविहार त्या ठिकाणी बांधण्यात आले. काय वाटतं तुम्हाला, खरंच मंगळवार पेठेचा विकास झाला का, काय सांगाल? महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली मंगळवार पेठेचा विकास झालेला आहे आणि आता बी नगराध्यक्ष पदासाठी अनिकेत राजे जे आहेत ना तेच मी तुम्हाला नगराध्यक्ष अनिकेत राजे पाहिजे का बरं पाहिजे? तर त्यांच्या व्यक्त काय आहे की मुंबईला पुण्याला राहणार म्हणून. तरुण तडफदार वकील, तरुण नेतृत्व, नवीन नेतृत्व अनिकेत एवढे बी वकील मग हो आहेत आहेत ना. आता त्यांच्यावरती एक ठपका आहे, तो कसा पुसून काढाल की ते मुंबईला राहणार, पुण्याला राहणार आणि प्रॉपर इथलेच आहेत. जरी मुंबई समस्या सोडवण्यासाठी इथल्या नागरिकांनी जायचं का पुण्या मुंबई? नाही इथं प्रॉपर इथलेच आहेत. त्यामुळे इथली कामं हिथंच करणार जरी तिकडे राहिले तर. काय वाटतं तुम्हाला, ह्यांनी सांगितलं की काम इथेच होणार, वकील आहेत, प्रभागाचा समस्या तुमच्या सोडवतील का? काय वाटतं? सोडवणार का? आम्हाला दोन नंबर मध्ये आम्हाला धनुष्यबाणच पाहिजे. पहिला मुद्दा म्हणजे प्रभाग नंबर 2 आमचे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत ॲडव्होकेट अनिकेत आहिवळे आणि महिला उमेदवार आहेत आरती जयकुमार रणदिवे. हे एवढे सक्रिय आहेत, भयंकर, प्रत्येकाच्या सुखादुःखात आहेत, प्रत्येकाच्या अडीअडचणीला आहेत. आणि अनिकेत राजे नाईक निंबाळकर हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. त्यांना उद्दंड प्रतिसाद आहे. प्रतिसाद का आहे तर विकासाची कामं भरपूर केलेले आहेत महाराज साहेबांना. त्याच्यामुळं काय इथं प्रभाग 2 नंबरमध्ये काय अडचण नाही. तिन्ही धनुष्यबाण 100% निवडून येणारच आहे. धनुष्यबाणच यावं. का बरं धनुष्यबाण का पाहिजे तुम्हाला? कारण त्यांनी चांगला विकास केला आहे पुढे पण. आणि अशी पण नागरिकांचं इथलं म्हणणं आहे की आता खड्डे बिड्डे पडल्यात, पाण्याची व्यवस्था नाही, गटराची व्यवस्था नाही, रस्ते नाही सगळी व्यवस्था आहे. पहिले खूप घाण होती, सगळी गटर ही चिखल असायचं, जायला यायचं काय. पण आता सगळं ब्लॉक ही सगळं त्यांनी चांगली व्यवस्था केली, गटराची वगैरे, पाण्याची सुद्धा. पाण्याला आम्हाला कॅनेलला जावं लागायचं, पण आता आम्ही जात नाही, घरीच आमची सगळी व्यवस्था. तुम्हाला वाटतंय की महाराजच पुन्हा या? हा या महाराज हो हीच. बरोबर आहे त्यांचं म्हणणं. कारण या ठिकाणी श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर साहेब हे जर नगराध्यक्ष झाले तर या ठिकाणी फलटण तालुक्यातील महिलांना सुरक्षेचं आणि एक शिक्षणाच्या बाबतीतच्या महिला वर्ग ग्रामीण भागातून या ठिकाणी फलटणला येतोय, त्यांना जी सुरक्षा हवी आहे ती सुरक्षा निश्चितच अनिकेत महाराजांच्या. काय सुरक्षा नाही का फलटण मध्ये? आहे सुरक्षा, पण आता मागचं जर प्रकरण तुम्ही बघितलं तर महिला थोड्याशा घाबरलेल्या अवस्थेत आहेत. दहशतीच्या वातावरणामध्ये या महिला मुली आहेत आणि ही जर दहशत जर मिटवायची असेल आपल्याला तर आपल्याला पर्याय फक्त अनिकेत राजेच आहेत. आणि अनिकेत राजांच्या शिवाय हा विकास होऊ शकणार नाही असं मला वाटतं. कॉलेजच्या मुली आणि जे तालुक्यातून फलटण तालुक्यातून जे येतात लेडीज कामासाठी, त्या आता सध्या तर दहशतीतच येतात नाही का, की जे पाठीमागं झालं ते पुन्हा होऊ नये म्हणून नाही का. जर धनुष्यबाण आले तर हे काय जे काय पाठीमागं जे होतंय दहशत माचवलेली आहे ती होऊ शकत नाही. हे आम्हाला महिलांना पूर्णपणे असं सिक्युअर वाटतं, पूर्णपणे प्रोटेक्शन मिळू शकतं. फलटण नगरीतली दहशत ही पूर्णपणे मिटून जाईल. कॉलेजच्या मुली असू देत
परत ज्या रोजगारासाठी कामासाठी ज्या लेडीज येतात फलटण तालुक्यातून त्यांना ही भीतीही राहणार नाही की जेव्हा महाग जे प्रकरण झालं हे सगळं मिटून जाईल की बाबा राजे गटाकडे जर सत्ता आली तर. आता तसं बघायला गेलं तर जसे भाजपची सत्ता भाजपचे ज्यावेळेस खासदार निवडून आले त्या टायमिंगला एकंदरीत असं वातावरण झालं की पोलीस प्रशासन असेल, शासकीय प्रवर्ग असेल नाही का, नगरपालिका, परत तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय सर्व त्यांच्या मर्जीतले घेऊन आले. त्याचा गैरवापर होत होता. त्याचा 100% गैरवापरच झाला. आता ज्या फलटण नगर परिषदेच्या निवडणुका चालू आहेत त्यामध्ये अनिकेत राजेच निवडून येणार आहेत. कारण त्यांना विकास करतील ते. हो 100% आतापर्यंत महाराजांच्याच नेतृत्वाखाली विकास झालेला. आणि हे जे म्हणजे आता असं वाटतंय की एकंदरीत अनिकेत राजेंना प्रतिस्पर्धी नाही. नगराध्यक्षपद हे अनिकेत राजे यांच्याच हाती गेलं पाहिजे. ते पहिले तर ते सुशिक्षित आहेत आणि ते योग्य निर्णय घेऊ शकतात आणि महिलांच्या सुरक्षेसाठी ते खूप महत्वाचं आहे. त्यामुळे ते चाललं पाहिजे. तेच आले पाहिजेत. आपल्याबरोबर या प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत. दस्तूर खुद्द ते स्वतः वकील आहेत आणि इथले नगराध्यक्ष बी वकील आहेत. एक वकिलाची व्याख्या सांगू शकतो की इथे अवेलेबल होतील का. त्यांच्यावर एक प्रचंड आरोप होतो अनिकेत राजेंवरती की नगराध्यक्ष झाल्यानंतर ते पुण्यात राहतात. इथल्या लोकांनी काही समस्या सांगा, पुण्याला मुंबईला जायचं का. परंतु एक वकील आणि एक वकिलाच्या समस्या आपण जाणून घेऊ. काय सांगाल तुम्ही वकील आहे, इथे उमेदवार आहे तुम्ही, काय वाटते तुम्हाला की त्यांच्यावर एक आरोप होतो की ते पुण्यात राहतात, कसं खंडन करतात? तर वकिलाला केसेससाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं. फॉर एक्झाम्पल सेशन कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल आणि ते चांगले नामांकित वकील आहेत. तर ऑब्व्हियसली त्यांना जर एखादी केस लढायची तर ते फलटणमध्ये राहून नाही ना लढू शकत. 1-2 दिवसासाठी एखादी केस लढायला जाणं किंवा त्याच्यासाठी एक पाठपुरावा करायला जाणं याचा अर्थ असा नाही ना होत की ते बाहेर राहतात. ते मुळात इथले कामासाठी जाणं, शिक्षणासाठी जाणं, हे पकडून जर तुम्ही आरोप करत असतील म्हणजे ज्यांना शिक्षणच नाही आहे, ज्यांनी कधी शिक्षण घेतलं नाही, कधी त्याच्यासाठी त्यांनी बाहेर गेले नाही, त्यांना हे आरोप करणं फार इझी जातं. त्यामुळे मला असं वाटतं की हे बिनबुडाचे आरोप आहेत. ह्याच्यावरती लक्ष न देता एक सुशिक्षित आहेत, वकील आहेत, त्यांना ॲडमिनिस्ट्रेशन कळतं, त्यांना लॉ कळतं. तर ह्या आपल्या फलटण शहरासाठी, नगरपालिकेसाठी अनिकेत राजे येणं हे त्याच्यासाठी एवढं महत्त्वाचं आहे की जसे आधीची जी दहशत माजवली गेली ते प्रकरण झालं तर त्याच्यात त्यांनी बऱ्यापैकी म्हणजे अनिकेत बाबांनी बऱ्यापैकी पाठपुरावा केला. त्यांनी बऱ्याच मागण्या केल्यात की हे प्रकरण SITकडे जावं, ह्याची सखोल चौकशी व्हावी. न्याय मिळवून देण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील राहतात आणि याच्यापुढे ती प्रयत्नशील राहणार आहेत. त्यामुळे त्यांचं पॅनेल येणं, त्या धनुष्यबाण निवडून येणं, ते नगरपालिकेवरती जाणं, एक सत्ता आपल्या इथली एक सुशिक्षित आणि वकिलाच्या हातात जाणं हे फार महत्त्वाचं आहे. काय वाटतंय तुम्हाला की मी अजून एक तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही या प्रभागाचं नगरसेवक झाल्यानंतर पहिला विकासाचं काम कोणतं हातात घ्याल की हे केल्यानंतर इथल्या लोकांचा समस्या सुटत असं तुम्हाला वाटतं? इथं बेसिकच्या समस्या असतात, जे रस्ते झाले, सांडपाण्याची समस्या झाली, पाण्याची समस्या झाली, पिण्याच्या पाण्याची समस्या झाली, ह्या तर आपण प्रायोरिटी बेसिसवरती करणारच आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची इथं बेरोजगारीची समस्या की इथं लोकांना हाताला रोजगार नाही आहे. तर राजे गटाच्या माध्यमातून किंवा धनुष्यबाणाच्या माध्यमातून आपण इथल्या बेरोजगार लोकांना रोजगार देणार आहोत. ही माझी रोजगार म्हणजे काय करणार इथं आता ह्यांच्या बऱ्याच संस्था आहेत, ह्यांच्या डेऱ्या आहेत, ह्यांचे कारखाने आहेत. तर इथं लोकांना त्यांच्या क्वालिफिकेशननुसार इथं प्रभागातील लोक तिथे काम होऊ शकतं ते. आता बाकी जर अपोजिट पार्टी बघितलं तर त्यांच्याकडे आहे काय, म्हणजे तुम्ही तुमच्या 2 नंबर धंद्याला प्रोटेक्शन देणं, त्याच्यासाठी जर तुम्ही पक्षप्रवेश करत असाल किंवा तुम्ही त्यांच्या पाठीशी घालत असाल तर हे कितपत योग्य आहे. सामाजिकदृष्ट्या बघितलं तर समाजाला आत्ता गरज आहे शिक्षणाची आणि रोजगाराची. तर ह्याच्यावरती ते काय भाष्य करतात, नुसतं दहशत माजवणं आणि इथं दहशतीचं वातावरण करणं आणि पक्षप्रवेश करून घेणं किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला प्रांत म्हणा किंवा जे अधिकारी आहेत ते हाताशी पकडणं आणि आपल्या मर्जीतले ते अधिकारी बसवून त्यांना ॲडमिनिस्ट्रेटिव्ह दहशत माजवायला लावणं हे कितपत योग्य आहे. तर ह्याच्यातून समाजाची प्रगती होणार आहे का? समाजाची प्रगती फक्त आणि फक्त शिक्षण आणि रोजगारातून होणार आहे असं माझं मत. पहिलं तर मी सांगतो की महाराज साहेबांच्या नेतृत्वाखालीच हे 30 वर्षात जो विकास दिसतोय, इथं आपण जिथं थांबलोय इथं हा जो ब्लॉक दिसतोय तो महाराज साहेबांच्या इथून आहे. तुम्ही जर पाठीमागे कॅमेरा फिरवला तर दारादारात ब्लॉकची व्यवस्था महाराज साहेबांनी केलेली आहे. त्या 30 वर्षात रस्ते तुम्ही आता रस्त्यानं आला, इथं कुठं रस्ता खराब नाहीये, ती महाराज साहेबांनीच केलाय. मागं तुम्हाला पाण्याची टाकी दाखवतो, ही पण महाराज साहेबांनीच केलेली आहे. मग ही विकास जी केलेला आहे ती महाराज साहेबांच्या माध्यमातूनच झालेला आहे.
आणि त्यांना विकास केला आहे. त्यामुळं आम्ही मंगळवार पेठेतील सर्व मतदार असतील किंवा कार्यकर्ते नेते आमचे उमेदवार असतील तर आम्ही महाराज साहेबांच्याच पाठीशी ठामपणे राहणार आहे. यापुढेही आम्ही अंकित राजेंच्या नेतृत्वातून मी तुम्हाला एक सांगतो की महाराज साहेबांना जसं विरोधकांना 30 वर्ष सत्तेबाहेर बसवलं तसंच अंकित राजेंच्या माध्यमातून 30 वर्ष त्यांना बाहेर बसवणार सत्तेतून हा आमचा अजेंडा राहणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे अंकित राजेंच्या शिक्षणावर जे विरोधक टीका करतात ना, माझं त्यांच्या उमेदवारांना जे शमशेर सिंह नाईक निंबाळकर आहेत का नाही, तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून विचारतो की त्यांचं शिक्षण काय. अंकित राजे उच्च शिक्षित आहेत, आम्हाला अभिमान आहे ना. ते ॲडव्होकेट आहेत, आम्हाला अभिमान आहे ना. ते लोकांच्या समस्या सोडवतील, कायदेशीर मार्गाने सोडवतील आणि प्रशासकीय माध्यमातूनही सोडवतील. पण माझं समस्या आहे इथं आणि या भीषण समस्येवरती एकच उपाय यांनी नागरिकांनी सांगितलं की अंकित राजेंना निवडून देणं आणि धनुष्यबाण हातात घेणं. पुन्हा एकदा या नगर परिषदेवरती धनुष्यबाणाचा झेंडा लावणं. कॅमेरामन आशिष सह मुकुंदराज काकडे, मंगळवार पेठ.